लाईफस्टाईल बाय PNG प्रेझेन्स दिवाळीच्या या खास भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. मी फराळ घेऊन आली आहे. तुला जपणार आहे या मालिकेच्या सेटवर कलाकार माझ्यासाठी थांबलेत कारण का मी सांगितलं होतं की मी फराळ घेऊन येते. सो चला आपण फराळाचा आस्वाद घेऊया तुला जपणार या मालिकेच्या कलाकारांसोबत. या हाय गाईज, हॅपी दिवाळी. हे घ्या फराळ. सो मी फराळ घेऊन आलेली आहे कारण का मला माहिती आहे खूप बिझी स्केड्यूल सुरू आहे, तुम्हाला घरी टाईम स्पेंड करायला कमी मिळतो आहे. सो मी फराळ घेऊन आली आहे. इतकाच फराळ नाही आहे, अजून आहे कारण का आपला हे कुटुंब खूप मोठं आहे. सो काय काय यांचं फेवरेट आहे तुमचं ह्यातलं पटकन उचला, बाकी आपण सेटअप करूया ना सगळा फराळ आणि आस्वाद घेऊया मस्त. सो मंगाव फराळ. मला असं वाटतं मंजिरीनी सगळ्यांना ऑर्डर म्हणजे द्यावी की फराळ लाया जाए, पेश किया जाए. असं कर. येस. सो येस. अतिशा हां, yes. कॅरेक्टर इंट्रोडक्शन. हां. नर्मदा, हम्म. मंजिरी, हां. माया, हां. अनन्या. एक नवीन कॅरेक्टर इंट्रोड्यूस झालं आमच्या सिरियल मध्ये, अंबोली. अंबोलीने फोटोशूट केलेलं हां. अंबोली घाटात. ओके. अंबोली, हां. मीरा, अथर्व. वाव. आमचे डिरेक्टर सागर. येस येस. सर्वस्व सचिन मोकल. येस. सर्वस्व पार्ट 2 सिद्धी पण मोकल. येस, आपण असं म्हणतो की प्रत्येक सण हा कुटुंबाला एकत्र आणतो आणि आजच्या या खास फराळ पार्टीचा हाच माझा प्लॅन होता की संपूर्ण टीम येत नाही आहे पण ॲटलिस्ट आपले दिग्दर्शक सर जे आहेत आणि सचिन जो नेहमी सेटवर हेल्प करत असतो, काही ह्या कारणाने सगळे एकत्र येऊयात. सो फराळाचा आस्वाद घेऊया. दादा प्लीज तुम्ही आणा आणि तुम्ही सुद्धा घ्या नंतर. सो येस. सो येस, अंबिका हे तू पकड. ती पहिले लाडू साईडला घेणार आहे. मी हां. सांगितलं होतं तिला. येस. मुलांक 2 काय हवं तुला? लाडू. लाडू हे घे तुला. देवाण घेवाण सुरू आहे इकडे. अरे अथर्वाला पण विचार. करूया. वा. जो चाहिए था वो चकली. येस प्लीज प्लीज प्लीज. मला असं वाटतं की आपण आपले जे सागर सर आहेत दिग्दर्शक त्यांच्यापासून सुरुवात करूया. सर, पहिल्यांदा असं होतं की नाही, माझा प्रश्न होईपर्यंत मे बी. सो पहिल्यांदा असं होतं की आपण मी नेहमी कलाकारांचे इंटरव्ह्यूज घेत असते पण या निमित्ताने तुम्ही सुद्धा या इंटरव्ह्यूचा पार्ट झाला, त्यासाठी थँक्यू सो मच. पण दिवाळी म्हटल्यावर कुटुंब एकत्र येतं आणि ह्या सेटवर आल्यावर नेहमीच एनर्जी असते. ही एनर्जी पास ऑन कुठेतरी कॅप्टन ऑफ द शिपकडनं पण पास ऑन होत असते. काय सांगाल, दिवाळी किती स्पेशल आहे आणि मालिकेच्या ह्या कलाकारांसोबतचं काय स्पेशल बॉन्ड आहे? वेल, बॉन्डबद्दल पहिलं सांगेन. खरंच खूप चांगला बॉन्ड निर्माण झाला आहे आमचा. चकली ड्रॉप आन्सर होत आहे. म्हणजे ॲक्शन आणि कट याच्यात जे होतं ते तुम्हाला पडद्यावर दिसतं, पण ॲक्शनच्या आधी आणि कटच्या नंतर जे काही घडतं, तसं आमच्या सिरियलचं जॉनर आहे थोडंसं हॉरर वगैरे आहे, पण बाकी इतर टाईम आम्ही कॉमेडी करत असतो इथे. म्हणजे एक वेगळी सिरियल होऊ शकते. हो हो हो. येस. आणि त्यात मला एक माझा एक गुणविशेष आहे, मी नावं विसरतो लोकांची, अशी ओके. नावं फ्लिप करतो, तर त्याच्यावरनं इथे माझी बरीच शाळा केली जाते. आणि अशा बऱ्याच गमती जमती होत असतात प्रत्येकासोबत, प्रत्येकाची एक वेगळी खासियत आहे. सो असं आम्ही फुल टाइमपास करतच ॲक्च्युली शूट नंतर होत असतं, पण जास्त टाइमपास करत असतो. नाही, फुटेज पण काढतो. येस. आणि आय गेस क्वालिटी वर्क करतो, त्याच्यामुळे माहोल चांगला राहतो, सगळे एकमेकांशी चांगले जेल झालेत आणि मग नजरेतच कळतं आम्हाला. मी असं केलं की लगेच रिॲक्शन्स येतात. सो जास्त काही सांगावं लागत नाही. बाकी मस्त ट्युनिंग जमलं सगळ्यांशी आणि खूप मजा येते. आता ही दिवाळी स्पेशल असणार आहे कारण आम्ही सगळे म्हणजे 2-3 आर्टिस्टबरोबर मी काम केलंच आहे याच्या अगोदर, पण काही नव्याने मित्र सापडलेत, मिळालेत. नीरज एक झाला, मीरा झाली, प्रतीक्षावर पण हा पहिला शो करतोय, अनन्यावर, तनिष्कावर पहिला शो करतोय. नाव आठवलंय मला. गाडी स्पीड ब्रेकरवर
रुच्याबरोबर पण करतोय. बाकी पौर्णिमाताई आणि शर्वरी तर माझी जुनी मैत्रीण आहे. माईक तुझ्या माईक वर पकडशील. सो या नवीन मित्रांसोबत ही दिवाळी खूपच स्पेशल असेल असं मला वाटतंय. ही स्पेशालिटी आहे दिवाळीची. इस बात पे एक चकली. येस येस सचिन, तुझ्याकडनं मी एक्सपेक्ट करते की आम्हाला अतरंगी किस्सा सांग तुझ्या दिवाळी. म्हणजे खूप किस्से केलेले असतात आपण फटाके फोडताना म्हणा किंवा काही. तुझ्या आयुष्यातला मेमोरेबल किस्सा दिवाळीतला एक सांग आमच्यासोबत. सगळ्यात आधी सांगतो की मी दिवाळीला फटाके फोडतच नाही. गुड बॉय गुड बॉय. प्रदूषण नको म्हणून मी फोडतच नाही. बाकी दिवाळीचं फराळ मजेशीर खातो. हीच धमाल आहे माझ्यासाठी दिवाळीची. फराळ करण्यात वगैरे असं काही. हो हो मला माहिती खूप आहे. वाव. कसं करणार? हो, बायको आणि मी आम्ही दोघंही मिळून ग्रीन फॉरेस्ट. येस. बायको आणि मी मिळून आम्ही दोघंही फराळ करतो. मोमेंट. येस. क्यूट. नीरज, तुझ्याकडे येईन. म्हणजे फटाके तुझ्याकडे बघता मला असं वाटतं तू खूप इको फ्रेंडली ह्या झोनचा असशील, पण माझ्याकडे तरी बघता म्हणजे हा काय? म्हणजे तू ज्या शिस्तीचा आहेस मालिकेतही आणि रिअल लाईफ मध्ये, पण काय सांगशील? कारण का मला चुकीचं प्रूव्ह करू शकतोस तू. काय किस्सा आहे का तुझा दिवाळीचा किंवा असं काही अतरंगी किस्सा जो मेमोरेबल आहे, लाईफ टाईम लक्षात राहील? हो, किस्सा आहे. म्हणजे लहान असताना ना मी असं काहीतरी एक असं पेपरचं एक रॉकेट केला होता आणि त्यावर मी ना ते फटाकेमध्ये जे बारूद असतो ना तो काढून मी त्या रॉकेटवर ठेवले होते. खूप असं बारूद खूप जमला होता त्या. मला वाटलं की त्याला पेटवून मी पटकन असं रॉकेट आणतो, असं बर्निंग रॉकेट मिळेल मला. बर्निंग रॉकेट. आणि मी तेव्हा 6वीत होतो आय गेस. सो पण बारूद बारूद पण ते बारूद इतक्या पटकन पेटेल, मिली सेकंड्स पेटेल याची कल्पना होती मला. तर मी ते रॉकेट तयार केला, त्यावर बारूद भरलं आणि पेटवलं आणि माझा हात भाजला. आणि तोही राईट. आणि राईट हात भाजल्यामुळे काय काय गोष्टी करताना प्रॉब्लेम होऊ शकतो. ते मग त्यानंतर मग ऑलमोस्ट मला एक आय गेस 10-15 दिवस त्याहून जास्तच गेले असतील ते सगळं ठीक व्हायला. तोवर मग अभ्यास करताना, इतर गोष्टी करताना, खेळताना वगैरे वगैरे. इतर गोष्टीच्या वेळेस जे स्माइल करतायत तसं काहीच नाही आहे. हां, इतर गोष्टीच्या वेळेस काही लोकांच्या चेहऱ्यावर स्माइल आली आहे. ते कोण आहे ते जरा बघा. बॅक टू दिवाळी. हे कट करा प्लीज. हे कट करा. हां, तर असं म्हणजे असं लक्षात राहील हा तो एक किस्सा आहे दिवाळीचा. भारी, पण जबरदस्त किस्सा होता. हात वगैरे भाजे पण त्यानंतर फटाके फोडलेस तू? हो, फोडले, पण असं हे असं काही. हां. येस. मीरा म्हणजेच महिमा, तू पालघरची आहेस आणि मला असं वाटतं की प्रत्येक रिजनमध्ये ना वेगवेगळ्या पद्धतीची त्यांची एक परंपरा वेगळी किंवा काय. तुझ्या इथे काय काय सांग? इंटरनल जोक काय आहे? म्हणजे खूप स्वीट आहे. महिमा खूप स्वीट आहे. मीरा पण म्हणजे महिमा जे काय ते खूप स्वीट आहे. पण असं तिचा काहीही किस्सा झाला किंवा आम्ही नॉर्मली चिल करत असलो नाही आमच्या पालघरमध्ये असं तिचं एक असतंच. म्हणजे मी पण पालघरचं नाव काढून त्यात आता पण आहे ती खूप स्वीट आहे आणि शी इज नाईस. महिमा, या बॅक टू महिमा. हां, किस्सा म्हणजे मी खूप लहान होते. आम्ही सगळेच कझिन एकसाथ फटाके फोडायचो. तेव्हा खूप क्रेज होतं. आता ते नाही आहे. बट तर आम्ही ती सुरसुरी असते जी त्याला बेंड करायचो बरं साईडनी आणि ती पेटवायचो. आणि आमच्या समोर एक मोठं चिंचेचं झाड आहे आणि आम्ही त्याच्यावरती ते थ्रो करायचो सगळे. आणि ॲट अ टाइम आम्ही 5-6 जण असायचो. सो ते थ्रो केल्यावरती एकदम छान क्रिसमस ट्री दिसायचं. आणि त्याची मजा आम्हाला वेगळी होती. पण त्याच्या खाली एक झोपडी होती बांधलेली जी एक फुलबाजी पडल्यामुळे ती क्रिसमस ट्री दिवाळीत तिला क्रिसमस ट्री हवी होती गाईस. आणि ती पेटली आणि नंतर मग ऑब्व्हियसली मोठा दादा त्याच्यावरती सगळं नाव आम्ही टाकलं होतं आणि मग काकांनी त्याला भरपूर फटके दिले होते. सो हां, तो किस्सा दिवाळीतला आम्ही अजूनही आठवून हसतो. म्हणजे 2 महिने तुला थांबता नाही आलं की 2 महिन्यात क्रिसमस येणार आहे, मग आपण तेव्हा क्रिसमस ट्री तिला एकत्र करायचं होतं. एकत्र करायचं होतं. पण मजा वेगळी आहे. तुम्ही करून बघा कधीतरी. आपण नारळाच्या झाडावर कडू सणांचा महासंगम केला तिने इन शॉर्ट. येस. प्रतीक्षा, तुझ्याकडे ह्याला मारेन मी तुला. ठीक आहे.
सो ह्याच्यापेक्षा अजून लेवल अपचा किस्सा वगैरे आहे तुझ्याकडे? नाही ग, मी अशी बदमाश नव्हती. पण जसं नीरजने केलं तसं माझ्या बहिणीने केलं होतं आणि त्यात मीच साधारण पेटली असते, इतकं झालं होतं. हो हो हो. आणि तेव्हा मी पहिल्यांदा साडी बिडी नेसली होती दिवाळीत पहिल्यांदा. आणि असंच तिने बारूद काढली आणि खेळत होती आणि अचानक आग लागली मोठी आणि मी तिथेच उभी होते. सो मला असं खेचलं नाही तर अंबिका झाली असती माझी. पण नाही, तसं नाही झालं. पण मी असे किस्से केले नाहीये किंवा मी फटाके अजिबात नाही. तिला दिसली अंबिका झाली असती मला खूप आवडलं हे जे सेंटेन्स होतं. तर नाही, हे नाही. पण मी रांगोळ्या काढायचे, मम्मीला फराळात मदत करायचे. हीच माझी दिवाळी, त्यापेक्षा वेगळं काही नसायचं म्हणजे माझ्या. लाडवासारखी तू गोड होतीस. घे तुला यासाठी एक लाडू. थँक्यू. आहे ती लपून ठेवते. येस, आता मी येणार आहे तनिष्काकडे. म्हणजे ह्याच्यापेक्षा लेवल अप वाला किस्सा तुझ्याकडे आहे का? नाही एवढं किंवा आत्ताही तू लहानच आहेस म्हणा. हो. आत्ताचा किस्सा काही सांगशील? आत्ताच नाही, आत्ता तर फटाके वगैरे काहीच नाही. जेव्हापासून दादाने बंद केले फटाके वाजवायचं वगैरे किंवा आणायचे, तेव्हापासून मग माझेही बंद झाले. पण आम्ही गावाला हॉलमध्ये आजोबांना सांगायचो की तुम्ही जा, इथे नको, इथे तुम्हाला झोप लागणार नाही, फॅन वगैरे चालत नाही उगाच. आणि तिथे अशा 10-12 चक्र्या लावून आम्ही त्याच्यावर नाचायचो. हो, हे घरात असायचं. खाली जमीन होती ना, टाईल वगैरे नव्हती. मग त्याच्यावर हे नाचायचं वगैरे. तेव्हा चटके लागलेत. किंवा माझा आत्या भाऊ यायचा आणि तो खूप अवली होता, आत्ता नाहीये, पण आम्ही विंचू शोधायचो दिवाळीत. हो, मॅन वर्सेस वाईल्ड का करायचं तुम्हाला दिवाळीमध्ये? विंचू शोधायचो आणि मग तिथे बाजूला फटाका लावायचो. पण मला या निमित्ताने एक गोष्ट कळली की सगळे एक्स्ट्रॉर्डिनरी आहेत. म्हणजे खूप ठीक आहे, आपण पुढे जाऊया. अजून काय काय बेटर किस्से येतील. रुचा? माझे असे काही धमाकेदार किस्से नाही आहेत, पण मला दिवाळी हा सण फार आवडतो. माझा सगळ्यात फेवरेट सण आहे तो पूर्ण वर्षातला. तर मला ना दिवाळीची पहाट खूप जास्त आवडते. म्हणजे इट्स व्हेरी पीसफुल. दिवे लागलेले असतात सकाळी 4:30-4 वगैरे. आणि मला सवय होती की म्हणजे मला ड्रॉइंग करायला खूप आवडतं. तर मी सकाळी उठायचे वगैरे, मस्त छान रेडी वगैरे व्हायचे. आणि आई माझ्यासाठी खास एक 17 कलर्सचा तो रांगोळीचा बॉक्स वगैरे असतो, तर ती आणून ठेवायची. आणि संपूर्ण फ्लोअर, म्हणजे आम्ही सोसायटीमध्ये राहायचो, तर संपूर्ण फ्लोअरवरच्या सगळ्या घरांसमोरची जी रांगोळी होती त्याची ड्युटी माझी असायची. सो मी घरासमोर जाऊन तो असा छान एक्रेलिक रांगोळीचा पूर्ण बेट असा करायचे आणि पूर्ण फ्लोअर मी पेंट करायचे. सो दॅट वॉज माय दिवाळी अँड आय रिअली लाईक्ड इट. शर्वरीताई इतकी उत्तम रांगोळी काढते. मी आता जस्ट अरे बाप, मला पण आजच डिस्कवर झालं ते. कार्यशाला वगैरे प्रशिक्षण घेतलेलं आहे. ये शर्वरीताई, फीज द्या. मी खूप क्युरियस किड होते लहानपणी, त्यामुळे बऱ्याच गोष्टी म्हणजे आता पण आहे, पण असं वेळीवरनं हात फिरवून बघणं की किती धार आहे तिला वगैरे, स्वतःचा बोट स्टेपल करणं की ते आत जाते की नाही पेन. म्हणजे हे जास्ती भयानक किस्से असू शकतात. पण दिवाळी म्हणजे आता जे मी सांगणार आहे ते कोणी केलं असेल की ते आपल्या माळ असते ना, ती ह्याची काय म्हणतात त्याला, लवंगी. तर ती असं कॅन्डलवरती पेटवणं आणि फेकणं वर आणि मग ते म्हणजे ते कोणी करतं ना. हे तू नाही केलंय? यावर्षी करू आपण. तर ते एकदा दोनदा हातात फुटले, म्हणजे तो फुटला फटाका. मला लक्षात आलं काही होत नाही त्यांनी. मग त्याच्याहून मोठा घेऊन बघूया, मग तो फोडून बघूया, मग त्याच्याहून मोठा घेऊन बघूया. तर लकीली तो म्हणजे ॲटम बॉम्ब ज्याला म्हणायचो, आणि ते ह्याच्यामधला मी फोडला होता आणि चांगलंच मला लागलं होतं तेव्हा. म्हणजे भाजला नव्हता हात, पण त्याचा जो इफेक्ट होता खूप तो जास्त होता आणि हात खूप दिवस दुखत होता माझा. सो तेवढंच कारनामे केलेलं. तेवढेच. कमान पूर्णिमाताई. माझं म्हणजे एक तर मुळात मला फटाके वाजवायला लहानपणापासूनच आवडत नाही, अजिबात आवडत नाही मला फटाके. म्हणजे त्याचा धूर, त्याचं ते पोल्युशन आणि ते सगळ्याचा कचरा, हे मला लहानपणापासून आवडत नाही. त्यामुळे त्याच्यापासून मी लांबच असायचे. माझी भावंड खेळायची, मी गॅलरीतनं कधी कधी बघायचे. आणि फराळावर ताव मारायचा ते होतं.
फराळ खूप आवडायचा. आई माझी खूप उत्तम कुक आहे, त्याच्यामुळे ती खूप छान करायची. आणि पूर्वी कसं होतं, आपण आता सर्रास जाऊन शॉपिंग करतो, तसं पूर्वी फक्त सणालाच शॉपिंग करायचं, दिवाळीला कपडे मिळतील हे अशी पद्धत होती. सो शॉपिंगला जायची एक गंमत वेगळी होती, ते करायचं. मग सकाळी लवकर उठून तयार होऊन उठणं वगैरे लावून ती सगळी प्रोसेस पण खूप छान आहे. तर ती मी खूप एन्जॉय केली आयुष्यात. येस, क्या बात आहे. शेवटी बसलेली आहे सिद्धी. मी पुण्याला जायचे, आई मला पुण्याला घेऊन जायची. मी इथे एकटीच, तिकडे भावंड माझी. सो मला माझ्या मावशीने नवीन चनियाचोली वगैरे घेऊन दिलेली. चनियाचोली हे शब्द किती दिवसांनी ऐकला मी. चनियाचोली, अशी चनियाचोली घेऊन दिलेली. मस्त सेलिब्रेट करते दिवाळी. ती गरबा असेल, गरबा. मला ऑप्शन होतं, सो मी म्हटलं मला चनियाचोली हवा. सो मला आईने माझ्याकरताच बेसिक फटाके घेतले होते, फुलभाज्या आणि पाऊस. आणि भावाने मोठे मोठे फटाके घेतलेले, असे त्यांच्या बॉम्ब आणि लवंगी मिरची वगैरे असं सगळं. आणि मावशी मला बोलली होती, तू ते नको, त्याला नको हात लावस, तुला नाही आहे सवय त्याची. आणि आईने पण बजावून ठेवलं होतं की नाही नाही, तू बेसिक तुला आणलं तेवढे फोडायचे. मी गेले, भावाकडचा एक फटाका घेतला, तो हातातून उडवत होता, माझ्यावर मोठा आहे तो. मी आपल्या चनियाचोली घेऊन मला पण करायचं आहे करत मी केले आणि माझ्या हातावरच तो फुटला. उलट. सो हाच तेव्हाच जो काही मार पडलाय मला काकांकडून आणि आईकडून, बस ते नाही विसरणार आहे मी कधीच. म्हणजे भाजल्याचं पण होतं आणि मारही खाल्ला मी वरून. हेच आहे. वा, म्हणजे असं एकही व्यक्ती इथे नाहीये की ज्याच्याकडे असं, म्हणजे सगळ्याकडे जबरदस्त किस्से आहेत ना. पण आता ना आपण टीम्स करूया. ही एक टीम झाली आणि इथून एक टीम म्हणजे प्रतीक्षापासून ही एक टीम. मी तुम्हाला डमशर आर्ट्स खेळूया. सगळे दिवाळीशी रिलेटेड शब्द आहेत, तर ॲक्ट करून दाखवायचे आहेत. आता जर ह्या शब्दांमध्ये इथला काही पदार्थ असेल तर ते असं दाखवायचं नाही. हां, कठीण करून दाखवायचं त्या लोकांना. ठीक आहे. सो इथे ना टीम्स विभाजल्या गेलेल्या आहेत. आपण डमशर आर्ट्स खेळतोय दिवाळी स्पेशल. सो आपण सुरुवात करतोय आपले कॅप्टन ऑफ द शिप सागर सरांपासून. सर, मी शब्द दाखवेन ना, तो ॲक्ट करून दाखवायचा त्या ऑपोजिट टीमला. ठीक आहे. जितकं कठीण करता येईल. नाही पण सर तुम्ही नीट म्हणजे इझी दाखवू नका एकदम प्लीज. ठीक आहे. हां, तुम्ही ओळखायचं. हां, ठीक आहे. सचिन प्लीज तिकडे बघा. हां, पण एकदम हार्ड. ठीक आहे. एक मिनिट, एक माईक कुठे आहे दुसरा वाला? कंदील. अच्छा, हे तुम्ही असं एक फोडू नका रे. दिवाळीशी रिलेटेड म्हटल्यावर एक 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 सांगत जाल. मग काय बोलायचं मग? डायनोसॉर. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट त्या टीम कडून. हां, ऑब्वियस करू नको शर्वत प्लीज. हां, हां, नाही वाचलं. काय लावलं आम्ही? शर्वरी करा. मी दाखवू पण नाही शकत ना. नाही. फुलभाजी, करंजी. कसं तू शेप दाखवत होतीस काय? हां, ओके ओके, ठीक आहे. येस. ठीक आहे. नेक्स्ट. हां हां हां, जो डायरेक्टर बोलेगा वो हम करेंगे. नाही, एकदा ऑन माईक आम्हाला सांगा आपण काय करतोय. कहाणी में ट्विस्ट आहे. नेहमी आपण काय करतो, आपल्याच टीम मधला एक माणूस समोर जातो आणि तो काहीतरी चाळे इशारे करतो आणि मग आपण ओळखायचं असतं. आता काय करायचं, आपण या टीम मधला इशारे करून दाखवेल आणि तुम्हाला ते ओळखायचं. त्याच्यामुळे त्याचे इशारे एवढे कठीण असले पाहिजे की तुम्हाला ओळखता तुमची त्रेधा तिरपीट उडाली पाहिजे.
येस हा हा आता नेक्स्ट आता एक परत मी एक सुरुवात करतोय ठीक आहे नीट करायचं. सर मी काम केलं सर सर दाखवत आहे आकाश आकाश कंदील आकाश आभाळ आभाळ नाही, नाही ओके. ते काही नाही ब्रह्मांड एंट्रन्स हायवे रस्ता ब्लू रूफ कुठे हायवे घ्यायचा ठाणा ठाणा हा हा ओके ठाणा होल्ड ठाण्यामध्ये काहीतरी आहे रेल्वे स्टेशन मेट्रो रेल्वे स्टेशन ट्रेन ला वेस्ट ईस्ट वेस्ट असं काही कळवा स्टेशनला कळवा मुलुंड कळवा कळवा कळव्याला जायचं नाहीये अजून पुढे जायचं कळव्यावरनं दिवा सागर व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस वा व्हेरी पण ते ठाणा स्टेशन पर्यंत पोहोचले ह्यात त्यांचं हो, कौतुक आहे खरं, की खरं. पोहोचले बाबा ते ठीक आहे मस्त मस्त टीम मस्त सगळे इकडेच राहतात ना ते सोपं आहे हा त्यांच्यासाठी. त्यामुळे कळलं मुलुंड वगैरे पोहोचले ठीक आहे नेक्स्ट आता इतकं कठीण करायचंय पौर्णिमा ताई पौर्णिमा खरंच कठीण करायचं आहे अजिबात ती विसरेल करता करता कठीण करायचं हो आमचे गुडघे खराब आहेत कसं केलं रंग दाखवले तिने ठीक आहे फेअर इनफ ठीक आहे ठीक आहे ठीक आहे खूप कठीण होतं खूप अवघड गेलं ए नेक्स्ट येस नेक्स्ट सचिन सचिन मुद्दामून नका करू सचिनला अवघड जाणार येस येस वेट वेट काय खायचा पदार्थ आहे हा सुरुवात तरी करते हेल्प हेल्प हे हेल्प कर ये गेम हार जीत का नहीं है अरे यार ठीक आहे अथर्वा तू कर तो बोलतो तेव्हा कळत नाही आम्हाला बायका मुली स्त्रिया औक्षण लक्ष्मी सॅवेज Very nice. सॅवेज खूपच ठीक आहे नेक्स्ट आता तनिष्का तनिष्का ओके अगं जा की अबल ते थांब थोडं थांब जरा हार्ड लेवल हार्ड करूया आपण ठीक आहे वाटतंय तुला हार्ड हार्ड आता मी एक सांगू का त्यांना की हे पदार्थ किंवा अशी एक वस्तू नाही आहे ती काय बोलू आता तू सांग ठीक आहे कंटिन्यू प्रतीक्षा माईक माईक माहिती आहे त्यांना कर तर सुरू तरी कर पण पूर्ण फक्त प्रेमाने साफसफाई केलीस हा नाहीये. पण तू सासूबाई काहीच म्हणजे असं काही टाकलं तरी कळलं असतं. हा डिफिकल्ट दाखवायचं व्हेरी गुड मगाशीच म्हणालो ना की आम्ही इशारे केले तरी समोरच्या मनातलं कळतंय कळायला पाहिजे होतं मला की दुसरा गेम घेऊन यायला पाहिजे होता. ठीक आहे ओके नेक्स्ट मीरा मीरा जाऊ पण हे खाऊ शकतो का हो खाऊ शकतो ए मला एक हे दे अनरसा दे हे मऊ झालं मीरा करते. Lighting. बंगला
कर कर आळस दिवाळी पहाट दिवाळी पहाट वा नाईस. दिवाळी पहाट. ठीक आहे. आता रुचा. मला दाखव. कठीण कसं करायचं? तनिष्का. चकल्या चकल्या. अगं ऐक ना, त्यांना जिंकून नाही द्यायचंय. माईक मध्ये बोल जे बोलायचंय ते. सुगंधी उठणं का? नाही हा बरोबर. कुठे उगवतो तो चिखलात? तलावाचं काय? दिवाळी संबंधित काय थांब थांब थांब. दिवाळी हा तेच दिवाळीशी संबंधित कमळ ना. थांब फराळ आहे फराळ आहे. अच्छा फटाका आहे. काय दाखवलंय मी आणि काय पाऊस झालं संपलं. लक्ष्मी निवास. अरे अजून काय तुम्हाला सांगायचं. सुतळी बॉम्ब. तळी तळी. मी तिला म्हणाले होते की बॉम्ब म्हणून मला आणि पौर्णिमाला दाखव. प्रतीक्षा तुझ्यासाठी नेक्स्ट. कठीण दाखवायचं होतं, कठीण दाखवलं. सुतळी बॉम्ब. आता हे आम्ही ओळखायचं आम्ही. तू तिकडे वळली. ए चक्री. चकली. जिलेबी. जिल्ली. नाही नाग नाग जलेबी. नागोळी. नाग. हा नागोळी. जिलेबी. जिलेबी. चक्री. फटाका. मिथुन चक्रवर्ती. मग चक्रीच असू शकते. चक्री. राऊंड वाला. ला अजून काय मोठे मोठे असतात चक्री मोठे फटाके. भुईचक्र. 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 अच्छा अच्छा यो असं. येस. भुईचक्र. हे म्हाताऱ्या माणसांना काय शडप. नॉनसेन्स. सिद्धीची टर्न बाकी आहे ना. झाली. रंग रांगोळी. पण कठीण कर कठीण कर कठीण कर. मी कसं रॉकेट. वाव. सो रॉकेटच्या स्पीड सारखंच आपण हा फराळ फस्त करूया आता. कारण का लगेच सीन आहे. सो तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. असेच फटाक्यांसारखे फुटत राहा मालिकेमध्ये है ना. सो येस प्लीज. तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी.